प्रेक्षकांना रडविणाऱ्या सैराट चित्रपटातील शिवमचे पिता फौजदार झाले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व देशाला याड लावलेल्या सैराट या चित्रपटाने तरुणाई सोडाच वृद्धांना सुद्धा याड लावलेल्या बहुचर्चित सैराट या मराठी चित्रपटातील शिवम नामक बालकाने चित्रपटाच्या शेवटी सर्वांना रडविले होते। या शिवमचे वडील राजेश भारत मोरे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। सैराट या बहुचर्चित चित्रपटामध्ये आर्ची आणि परशाचा मुलगा म्हणून बार्शी तालुक्यातील तांदूळवाडी येथील शिवम नामक बालकाने काम केले होते। भूमिका थोडी साकारली असली तरी चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांना रडविण्याचे काम केले होते। त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात शिवमने घर केले होते। त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी अगदी त्याला डोक्यावर घेतले होते। या शिवमचे वडील राजेश भारत मोरे यांची नुकतीच PSI पदी निवड झाल्याने तो एक चर्चेचा विषय झाला आहे। राजेश मोरे हे बार्शी तालुक्यातील तांदूळवाडी या गावाचे रहिवासी असून ते सध्या पुणे येथे राहतात। त्यांचा विवाह माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे निवृत्ती कदम यांच्या मुलीशी झाला होता। अतिशय गरिबी परिस्थिती असूनही राजेश मोरे यांनी हे यश संपादन केले आहे। पोलीस कॉन्स्टेबल या पदावर पुणे शहर येथे नियुक्त झालो होतो। सैराट चित्रपटात माझ्या बाळाची म्हणजे शिवमची भूमिका बघून मीही खूप रडलो होतो। त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आला की अनाथ मुलांचे जे दुःख आहे ते दुःख मी भविष्यात प्रयत्न करेन। या इराद्याने मी खात्यामध्ये सेवा करत मिळेल त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खूप मेहनतीने व चिकाटीने पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाचा अभ्यास करून मी आज PSI या पदासाठी पात्र झालो। या बातमीचे वृत्त संकलन केले आहे माळशिरसचे आमचे प्रतिनिधी शौकत पठाण यांनी।